आम्ही जर एकवटू शकलो ते या देशाच्या तख्तावर देखील आमचा माणूस जाऊ शकतो। एवढी प्रचंड ताकद आजही आपल्यामध्ये आहे, आजही आहे। कृपा करून नेहमी आपण असं झालेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा विसरलास। काहीच कळत नाही आपल्याला, आपल्याला वाटतं आपल्यामध्ये काही नाही, काही नाही, सगळं आहे। माणसाची गर्दी किती आहे याला महत्त्वच नाही। 5 माणसाने शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभं राहून तोरणा त्या ठिकाणी जाऊन जो तोरणा किल्ला जिंकला, ही आमची 5 जणांची ताकद 5 लाखाला देखील आवरणाशी झाली आणि त्या औरंगजेबाचा खत्मा या महाराष्ट्रात झाला। या महाराष्ट्रावर वाकडे नजर काढण्याची कोणी प्रयत्नही करू नये। संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईचे 2 झुंजार मगाशी सेनापती ते आले होते, त्यांचा विसर होऊन देऊ नका। संयुक्त महाराष्ट्र मिळवला म्हणजे आज सहज गती मिळाला नाही। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याच्यासाठी सगळी पोरटोरं देखील या मुंबई शहरामध्ये उभी राहिली होती। आणि द्विभाषिक मी अजिबात बाजूला करू देणार नाही सांगणाऱ्या मोरारजी देसाईला शेवटी घरी बसावं लागलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला। परंतु आजही बेळगाव, निपाणी, कारवार, खानापूर हे सगळे प्रदेश अजून मराठी मुलखातले प्रदेश अजून तसेच वंचित आहेत। त्यांची अजूनही तुमची मागणी आहे आणि त्या मागणीच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्राने आपली सगळी ताकद लावून उभं केलं पाहिजे की त्यांची मागणी आहे की आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला आमच्या मराठी मुलखातच आणलं पाहिजे। याच्यासाठी सगळा कर्नाटकातला असलेला मराठी मुलूक आजही तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणार की नाही? आणि त्याच्या पाठीमागे आम्ही जर उभं राहिलो नाही तर मराठी माणसाच्या मुखामध्ये कानडी शब्द घालून त्यांना अक्षरशः बेबंद करण्याचे कार्यक्रम तिथे चाललेले, कारस्थानं चाललेले आहेत। याचा